बोला ना. सर, सध्या गहू, हरभरा, हळद काढणी सुरू असल्यामुळे आणि आजपासून पुढील हवामान कसे राहील याबद्दल शेतकऱ्यांसाठी सविस्तर अंदाज द्या सर. आज आहे 9 मार्च 2026. हा. 9 पासून शेतकऱ्या 16 तारखेपर्यंत हरभरा, गहू, कांदा, मका असेल तर काढून घ्या, झाकून ठेवा. हळदी असल्या तर 16 तारखेपर्यंत काढून घ्या. कारण की 17 पासून ते 22 दरम्यान राज्यात पाऊस पडणार ठिकठिकाणी. मग कुठं कुठं पावसाळ्यासारखा पडेल, कुठं पेंडॉलचा पडेल, कुठं सोडून देईल. बरं, कोणकोणत्या जिल्ह्याची नाव सांगा ना सर, कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील? सुरुवात होणार आहे 16 पासून विदर्भातून. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा. त्याच्यानंतर पुन्हा ते नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, जालना, संभाजीनगर, जळगाव 17 पासून पुन्हा. बरं, याच्यामध्ये काय वादळी वारे, गारपिटीची शक्यता आहे का सर? आहे ना, वारं सुटणार आहे, विजा कडकडणार आहे, अरे बापरे, मग भरपूर पाऊस, बरेच नुकसान होण्यासारखा पाऊस आहे. गारपीट पण होणार आहे. मग आंब्यामुळं म्हणजे गारपिटी झाल्यामुळं आंब्याचे सुद्धा नुकसान होईल असे समजा, गारपीट होईल. हो, काही काही ठिकाणी सर्वदूर नसते गारपीट. एक दोन गावामध्ये धरती असे. बरं, आपल्या मराठवाड्यात तसं वातावरण राहील का सर गारपिटीचं काय? मराठवाड्यात पण राहील काही ठिकाणी. हो का, हो का, म्हणजे विदर्भात काही भागात आणि मराठवाड्यात सुद्धा राहील. हो, बरं, इकडे उत्तर महाराष्ट्राकडे पण राहील. उत्तर महाराष्ट्राकडे पण राहील. बरं, किती तारखेपर्यंत राहणार आहे सर हे 15 तारखेपर्यंत वातावरण? 17 ते 23-24 पर्यंत. 17 ते 23, 24 पर्यंत कायम राहील, म्हणजे कुठं गारपीट, कुठं हलका पाऊस, कुठं वादळी वारे. हा, कुठं निरंक पण राहील, काहीला सोडून देईल. ज्यांना सोडलं त्यांचं चांगलं, नाही सोडलं तरी त्यांना वारं. वारे सुटले. जरी सुटलं तर ते वाऱ्यातून जाणार नाही, समजा वारं त्यांना येणार कचून असं. ओके ओके सर, ठीक आहे सर, धन्यवाद सर.